रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नर्सरी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला. आमदार शेखर निकम यांनी नर्सरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या 3 ते 5 HP क्षमतेच्या पंपांना शेती वर्गात समाविष्ट करून वीज सवलत देण्याची मागणी केली. सध्या या नर्सरींचा समावेश AG म्हणजेच शेती वर्गात होत नसल्यामुळे त्यांना 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप वीज सवलतीचा लाभ मिळत नाही. त्यामुळे कोकणातील छोट्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचं निकम यांनी सभागृहात मांडलंय. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की नर्सरींसाठी सध्या वेगळा विशेष दर लागू आहे. मात्र आमदार शेखर निकम यांनी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांना दिलासा देता येईल का, याचा सरकार विचार करेल. कोकणातील नर्सरी व्यावसायिकांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार असून शासन काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष महोदय, ही 7.5 HP शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाकांक्षी योजना या सरकारने आणलेली. परंतु रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने छोट्या छोट्या नर्सरी होतात, छोट्या छोट्या गोष्टी होतात आणि ह्या नर्सरीचं AG अदरमध्ये धरलं नसल्यामुळे ह्या नर्सरीची बिलं आत्ता देण्याचं काम चालू झालं. गेले 3 वर्ष देत नव्हते. ते 3 HP पंप आहेत, 4 HP पंप आहेत, 5 HP पंप आहेत. 7.5 पेक्षा कमी असते कारण त्या छोट्या नर्सरीवाल्यांची. तर माझी या निमित्ताने आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की रत्नागिरी जिल्हा चोरी करत नाही विजेची, प्रामुख्याने प्रामाणिक शेतकरी तिथे सगळीकडे असतात. तर ह्या निमित्ताने हा नर्सरी व्यवसाय देखील शेतीच्या अनुषंगाने धरून ती बिलं, लाईट बिलं 7.5च्या आत असतील त्यांना माफी देण्याबाबतचा विचार निश्चितपणे शासन करेल का? मुळात आपल्याला कल्पना आहे की हे कॅटेगरायझेशन हे महावितरण करत नाही, ते MERC करते. आणि जेव्हा MERC पुढे पिटिशन गेली होती त्याही वेळेस हा मुद्दा मांडण्यात आला होता की याचं कॅटेगरायझेशन आपण शेतीमध्ये करावं, परंतु त्याला मान्यता काही मिळाली नाही. आणि मला असं वाटतं की पण त्याला विशेष रेट आहे, म्हणजे त्याला काही नॉर्मल रेट नाही आहे, त्याला विशेष रेट आहे. तथापि आपण जी मागणी केलेली आहे त्यात अजून काही दिलासा देता येणं शक्य आहे का याचा विचार केला जाईल.